धन्यवाद सुयश. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ झिरड प्रायोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते स्ट्राईक वरती. अनिरुद्ध पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संतोष. पहिला चेंडू नक्कीच चांगला यष्टांच्या दिशेने येणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. यावेळेसच्या चेंडूवरती लागला स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक आहे. मात्र क्षेत्ररक्षक दूरवर जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल आणि जोपर्यंत फेक होते त्या दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न, ही दुसरी धाव घातकी ठरली असती. कदाचित या चेंडूवरती या धावेवरती रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. मात्र चांगल्या पद्धतीत धावा पूर्ण केले जात आहेत आणि 2 धावाने अनिरुद्धने स्वतःच आणि त्याचबरोबर संघाच्या धावांचं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूने धाव, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आलेली आहे. सामना आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध बीसीसी म्हणजेच बिंदास क्रिकेट क्लब आगरचुरे. आजच्या या रजनीमधील पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत असेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील लढतींना सुरुवात होईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज संतोष. या चेंडूला वेट करून दिशा दाखवले. चेचुला चकवत चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रूफ. मिड विकेटच्या बाहेर येतोय चौकार. या चौकाराने आपण पाहतोय धावसंख्या एकूण आपण पाहतोय झाले ती म्हणजेच 6 धावा. अनिरुद्ध पाटील एक अष्टपैलू खेळाडू, एक महत्त्वपूर्ण खेळाडू बीसीसी आगरचुरे संघाचा. यावेळेस अनिरुद्धच्या बॅटने आलेला एक क्लासिकल स्ट्रोक. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकारांनी आपण पाहतोय आपल्याकडे असलेला क्लास, आपल्याकडे असलेली पॉवर हिटिंग रेंज, आपल्याकडे असलेली चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता इथे दाखवली जाते. ते म्हणजेच फलंदाज अष्टपैलू खेळाडू बीसीसी आगरचुरे संघाचा सलामीर फलंदाज ओपनर बॅटर अनिरुद्ध पाटील याच्याकडून. 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 12 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट सेट करायचं. यासाठी आपण पाहतोय पहिल्या षटकापासूनच आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेल्या आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती, जिथे आपण पाहतोय फलंदाज चांगल्या पद्धतीत धावा जमवतोय. क्षेत्रक्षण बदलण्यात भाग पाडले गोलंदाजाला आणि प्रतिस्पर्धी संघाला, ते म्हणजे अनिरुद्ध पाटील या फलंदाजाने. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5वा चेंडू घेऊन गोलंदाज संतोष. या चेंडूवरती पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा चेंडू हवेत आणि गोलंदाज पुढे सरसावत झेल टिपतोय. कॉट अँड बोल पद्धतीत बाद केलंय फलंदाज अनिरुद्धला. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे.
डाऊन. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. ग्रामपंचायत जिराड जिथे आजच्या रजनीमधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा सामना रंगतोय गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध BCC आगरचुरे. सोयर चेंडू या षटकाची सुरुवात झाली. धावसंख्या 13. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, त्याच्या हातून चूक होते. आणि ही चूक नाही, घोड चूक ठरू शकते. इथे फेक अचूक नाहीये. बघा 2 वेळा संधी होती. मी तर म्हणेन झेल सुटला आणि त्यानंतर फेक जर अचूक असती तर इथे रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. मात्र रनआउट होत नाहीये, झेलही सुटतोय. याचा अर्थ आपण पाहिलं की फलंदाजा मिळालेले जीवदान, साहिल सारख्या चांगल्या फलंदाजाला, इन फॉर्म बॅटरला आपण पाहतो इथे जीवदान लाभलेलं आहे. साहिल सारख्या या चांगल्या फलंदाज लाभले जीवदान किती महागात पडणार हे आपण पाहूया. कारण साहिलला जर आपण पाहिलं मागील 2 वर्षामध्ये त्याने आपला खेळाचा स्तर अशा प्रकारे उंचावलाय की त्याची दखल अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये घेतली गेले. मग अलिबागमध्ये होणाऱ्या सर्व लीगमध्ये या खेळाला मोठी बोली का लागते, मोठी मागणी काय हे आपण पाहू शकतो. कारण अष्टबोली खेळाडू आहे. BCC आगरसुरे संघाच्या विजयामधील एक प्रमुख खेळाडू आपल्याला बऱ्याच वेळ तर पाहायला मिळाला. इथे लेग विरुद्ध विकेटचं अपील, पंचाने अपील फेटाळून लावलंय आणि लेग बायच्या स्वरूपात त्या दरम्यान एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस चेंडूला भिरकवलंय, झेल होऊ शकतो, चेंडू हवेत. आणि फलंदाज आपण पाहतोय आशिष आलाय काय आणि आशिष गेला काय. पहिल्या चेंडू होती, 0 धावसंख्या होती, गोल्डन डकचा शिकार होतोय आशिष म्हात्रे. DJ सोळा धावा झालेल्या असताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने सामना रंगतोय. एका बाजूला धावा येत आहेत, दुसऱ्या बाजूला विकेटचं पतन होत आहे. डावखुऱ्यात फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. सुयश आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अल्पेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन अल्पेश भावकर. चांगला चेंडू, स्विंग अँड बेस, फलंदाज बीट होतोय, चांगला चेंडू हाताला जातोय. पहिला चेंडू
फलंदाजसाठी चांगल्या पद्धतीने हाताला जातो, चांगला वेगाने कट होणारा चेंडू, फलंदाज बीट करणारा चेंडू आपण पाहिलात. 4 चेंडू झालेले आहेत, 2 षटकं आत्तापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकात जवळ पाहिलं चांगल्या पद्धतीने धावा आल्या, विकेट आल्या आणि या षटकात मात्र धावा रोखल्या जात आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, चेंडूला सरळ घेऊन काढला जात आहे, चेंडू जातोय वन बाउन्स ओ ध्रुव सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी वेलकम फॉर डीजे. सुरुवात केले या चौकारने आपण पाहतोय संघाची धावसंख्या झालेली बीसीसी आगरसुरे संघाची ती म्हणजेच 20 धावा 20 रन्स. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, चेंडू डाव्याशीच्या बाहेरचा. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे चेंडू म्हणजे संपूर्ण वर्तुळाकार मैदानात मोठा स्ट्रोक खेळण्याची सुवर्ण संधी, मात्र ही संधी दवडली असं मी म्हणेन. ती म्हणजेच फलंदाजाने युवा खेळाडू आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चांगल्या प्रकारे मिडल होत नाहीये. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही पंच सांगतात नाही. फलंदाज क्रीज पासून दूरवर राहिलाय आणि फलंदाज सुयश रनआउटच्या स्वरूपात बाद. यापुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे दुसऱ्या राऊंडचे सामने पाहायला मिळतील, दुसऱ्या फेरीतील सामने. आणि त्यामधील पहिला सामना असेल तो म्हणजेच अमरदीप कोळगाव विरुद्ध संस्कृत 11 वाडगाव. या 2 संघांमध्ये सामना रंगेल आणि इनिंग्स ब्रेकमध्ये चालू सामन्याच्या आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघ नायक आपण तयार राहा. चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज राजेंद्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे. राजेंद्रचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर अक्षरशः खेळून तर खोदून काढलं मी तर म्हणेन. डायरेक्ट हिचा प्रयत्न केला होता, मात्र विचार अंततः बदललाय तो म्हणजे गोलंदाज राजेंद्रने. न्यू बॅटर आपण पाहतोय 9 सेकंडवर ऋषिकेश बनकर. एक नक्कीच चांगला खेळाडू आहे, चांगला यशरक्षक, चांगला फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागते. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय कोलोडप्पाचा चेंडू होता. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात धाव येते. फलंदाज ऑफिसच्या बाहेर शफल झाला होता, त्यामुळे पंचासाठी निर्णय सोपा झाला. पंचाची भूमिका मित्रांनो आपण पाहिली ना तर खूप कठीण असते, कारण बरेचसे डिसिजन त्यांना लगेच द्यायचे असतात. ज्यामध्ये आपण पाहिलं लेग बिफोर द विकेट म्हणजेच LBW पायचित डिसिजन. चेंडू कुठे पिच होतोय, त्याचबरोबर चेंडूचा इम्पॅक्ट कुठे आहे, उसळी किती आहे, हे सगळं पाहून त्यांना निर्णय द्यायचा असतो. यावेळेस ऋषिकेशने चेंडूला भिरकावलाय. शेषकाच्या डोक्यावरून चेंडू गेला नसता, शेषक जर मागे असता तर हा झेल पाहायला मिळाला असता. मात्र इथे प्रसंगावधान राखता येत नाहीये. सीमारेषेवर असलेल्या क्षेत्रकांना प्रसंगावधान म्हणजेच प्रेझेन्स ऑफ माइंड राखणं आवश्यक. इथे झेल होत नाहीये, चेंडूला फील्ड केलं जातं, अडवलं जातं, आत ढकललं जातंय आणि 2 धावा इथे मिळत आहेत ऋषिकेशला आणि त्याचबरोबर BCC आगरसूर्या संघाला. पंचवीस धावा धाव लागल्यात. यावेळेसचा चेंडू अप्रतिमरित्या हाताला जातोय. स्लोअर 1 चेंडू होता, काहीसा ऑफ ब्रेक मध्ये टाकलाय चेंडू होता, टप्पापर्यंत चेंडू काहीसा आत वळला आणि फलंदाज इथे बीट झालाय.
साहिलला आपण पाहतोय जीवदान लाभलंय, मात्र अजूनही साहिल देखील थोडासा अडकळतानाच पाहायला मिळालाय. आतापर्यंत आपण पाहिलं जास्त चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. 2 ते 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. मात्र कौतुक करावं लागेल गावदेवी गोंदपाडा संघातील गोलंदाजांचं. अचूक मारा त्यांचा आतापर्यंत. इथे मात्र ऋषिकेशच्या बॅटून घणाघाती प्रहार, चेंडू सीमार शेपार, येतोय महत्वपूर्ण असा षटकार. चार चेंडू अप्रतिमरित्या हाताला घेते, मात्र यावेळेसचा काहीसा हाफ वॉली चेंडू आणि या हाफ वॉली चेंडूवरती तुटून पडला फलंदाज म्हणावं लागेल. आणि 6 धावांची म्हणजे षटकारची मोहर त्याच्यावरती उमटवली. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला आता ऋषिकेशचं पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यात जर मित्रांनो 40 पेक्षा धावसंख्या झाली ना जास्त, तर अंतिम षटकापर्यंत देखील आपला सामना पाहायला मिळू शकतो. असा गोलंदाजी क्रम नक्कीच आहे BCC आगरसुरे या संघाकडे. यावेळेस चेंडूला भिरकावलंय आणि चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट एज एन एरो, एखाद्या धनुष्य प्रमाणे सीमरच्या बाहेर येतोय महत्त्वपूर्ण असा षटकार. DJ आपल्या संघाला म्हणजे BCC आगरसुरे संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील. पाहूया अंतिम षटकात येणारा गोलंदाज रुपेश कशा प्रकारे हे षटक हाताळतोय. रुपेशला आपण पाहिलं तर नेहमीच स्लॉगर स्पेशालिस्ट, अंतिम षटकातील एक महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रुपेश बावकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू त्याचं स्वागत केलं जातंय एका मोठ्या स्ट्रोकने षटकाराने. DJ थँक्यू DJ. आकुटप्या चेंडू पहिल्या चेंडूवरती संधी आणि संधीचं सोनं केलं जात आहे. पहिल्या चेंडू षटकार लगावत गोलंदाज रुपेशला इथे वेलकम म्हटलं जात आहे, त्याचं स्वागत केलं जात आहे षटकारनी साहिल कडून. धावसंख्या झालेली आहे 43 धावा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवे, झेल टिपण्याची संधी, फलंदाज बाद. एक डाव तुझा एक डाव माझा, विकेट डाऊन. DJ तर मधल्या फळीतील सर्वात विश्वासाचा फलंदाज गेले कित्येक वर्ष तो आपल्याला पाहायला मिळाला BCC आगरसुरे संघाचा.
यावेळेचा चेंडू चांगला चेंडू स्लोअर वन चेंडू होता. या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा स्पर्श होत नाहीये. काहीसा ऑफ ब्रेक प्रती टाकला चेंडू होता. पहिले 3 चेंडू झाले जिथे एक षटकार नक्कीच आलाय. मात्र पुढील 2 चेंडूवरती फलंदाजांना जखडून ठेवलंय. एक विकेटही प्राप्त केले रुपेश बावकर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू आणि या चेंडूवरती आपली विकेट बहाल केले आणि फलंदाज मयुरेश देखील बाद झालाय. 1 मोर विकेट गोज डाऊन. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सहा फलंदाज आपण पाहतो इथे बाद झालेले आहेत आणि षटकाचा विचार केला तर एकूण 4 चेंडू या षटकातील झालेत. ऋषिकेश बनकर आपण पाहतोय स्ट्राईकवर 2 चेंडूचा सामना करण्याची संधी त्याच्याकडे नक्कीच आहे. पाहूया रुपेशचा पुढचा चेंडू. पुढच्या चेंडूवरती स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे अंगलटी येतोय आणि फलंदाज ऋषिकेश बनकर रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे झाली. त्यानंतर विकेट. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यानंतर एक धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर पुन्हा एक विकेट. त्यामुळे 5 चेंडू झालेले आहेत. आता अंतिम चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती आपण पाहतोय किती धाव मिळतील. 1 धाव ही लेगबाईच्या स्वरूपात पूर्ण केली जाते. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहतो आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं. धावसंख्या झालेली आहे 45 धावा, 45 रन्स आणि विजयासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच प्रथम फलंदाजी करत असताना BCC आकर्षक संघाने ते म्हणजेच गावदेवी गोंदवपाडा संघासमोर तर नाणेफेकीसाठी या आपण पाहतो इथे अमरदीप कोळगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. संस्कृत इलन वाडगाव संघ आपल्या कर्णधार लगेच पाठवा. टॉस करण्यासाठी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. सामना 3 षटकांचा असेल. सेकंड राऊंडचा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे.
आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय तर डीजे आपण बर्थडे सॉन्ग लावायचंय. ग्रुप ग्रामपंचायत झिराटचे कर्मचारी आहेत ते एक बर्थडे सॉन्ग लावायचे. ताट म्हणून तसं आपण बर्थडे सॉन्ग प्ले करा आणि कॅमेरा आपण इथे फोकस करायचंय. डीजे मोठं टार्गेट 4 षटकांमध्ये मित्रमंडळींनी या मैदानामध्ये उभं केलंय. मैदानाची बाउंड्री लाईन अगदी थोडीशी आखूड आहे, परंतु या मैदानावरती गोलंदाजी जर तुम्ही चांगली केलीत ना तर या ज्या धावा आहेत त्या धावा तुम्ही वाचू शकताय. त्यामुळे प्रयत्न चांगले करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ॲनी याला मात्र आमंत्रित केलंय. अनिरुद्धच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. या बॉलवरती अलॉंग द कार्पेट फटका खेचला, जिथे सिंगल या बॉलवरती जरूर कंप्लीट केली जाते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 लागली आहे. 46चा पाठलाग केला जातोय आणि 46 धावा बनवत असताना धावफलकावरती 1 लागली आहे. 45 धावसंख्येची गरज आहे.
अनिरुद्ध बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अनिरुद्धच्या खांद्यावरती पहिलं षटक सोपवलंय जर्सी क्रमांक 18. यावेळचा फुल टॉस राहुल पेडणेकर याच्यासाठी अलॉंग द कार्पेट. इथे मात्र हा बॉल चाललाय जिथे या बॉलवरती सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते. धावफलकावरती धावा इथून मात्र आपण जर पाहिलं तर 2 लागल्यात आतापर्यंत. दोन धावा आतापर्यंत धावफलकावरती 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर. परंतु यावेळचा बॉल पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. जसा बॉल आला त्याला बॉलला मात्र त्या बॉलला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला. षटकार 6 धावा. सिक्सर आला आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 8च्या घरात पोहोचली आहे. आठ डावा धावफलकावरती आहेत. मागच्या बॉलवरती आलेला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार जसा बॉल आला त्याला आडवा बॅटने लॉफ्टेड स्ट्रोक खेळत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला. बॅटर रितेश यांच्या बॅटमधून येणारा षटकार आपण पाहतो. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न समोर आलाय. आता हा बॉल शॉर्ट मिड ऑन वरती खेळाडू आहे आणि त्याने मात्र हा बॉल इथे मात्र फील्ड केला. त्यामुळे धावसंख्या येणार नाही या बॉलवरती. 8 डावा धावफलकावरती. उर्वरित चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी 5 बॉल तर आतापर्यंत संपलेत. 5 मध्ये 8 आल्यात. 46चा पाठलाग करत असताना अजूनही भरपूर साऱ्या धावसंख्येची गरज आहे इकडून मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनिरुद्ध इथे मात्र सज्ज होईल. मागच्या बॉलवरती फंबल थोडासा झालाय रनअप मध्ये, परंतु इथे हा शेवटचा बॉल आहे ना तो योग्य टप्प्यावरती हाताळावा लागेल. 8 डावा आहेत धावफलकावरती. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदानावरती रंगतोय जिथे दुसरं सत्र आपल्याला पाहायला भेटेल. 46चा पाठलाग करत असताना यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइड वरती करारा फटका. बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये 4 धावेसाठी चौकार. सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो इथून मात्र पुढे सरकली आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, चौथ्या बॉलवरती षटकार, 5वा बॉल डॉट, 6व्या बॉलवरती चौकार. अशा 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 46चा पाठलाग करत असताना गावदेवी गुंडलपाडा या संघाची ही धावसंख्या. चा पाठलाग करत असताना 12 तर झाल्यात. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही 34 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 34. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी स्वरूप याला मात्र आमंत्रित केलं. स्वरूप यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं. स्वरूप हे षटक कशा रीतीने हाताळेल, कोणत्या टप्प्यावरती हाताळेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये अनिरुद्धने 12 खर्च केल्यात. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती राहुल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. राहुलच्या बॅटमधून एक सिंगल आली आणि त्यानंतर सर्व काही सूत्र बॅटिंग करत असताना रितेश ने मात्र आपल्या हाती घेतली होती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा प्रयत्न अपयशी ठरला. या चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 13च्या घरात जाऊन पोहोचेल. क्रिकेटच्या परिभाषेमधील पहिला शुभांक 13 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र चेंडू घेऊन सज्ज होईल. स्वरूप विलेज एंड कडनं हे षटक तो हाताळतोय. पहिल्या बॉलवरती त्याने आतापर्यंत एक सिंगल खर्च केली आहे, जे पहिलं षटक आहे. काही चेंडूंवरती धावा आल्या होत्या, काही चेंडूंवरती
धावा रोखल्या होत्या. आता सुद्धा इथे गोलंदाजी करत असताना स्वरूपला तेच करायचं आहे. धावा खर्च नाही करायच्यात, फक्त आणि फक्त वाचवायच्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, अगदी आपण जर पाहिलं तर बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर फलंदाज मैदानाच्या बाहेर. क्रमांक पहिला रितेश मैदानाच्या बाहेर परततोय आणि रितेश परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती रुपेश बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होतोय. जिथे धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्येचा आलेख पाहिला तर 13 मध्ये पोहोचलाय. 33ची अजूनही गरज आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी गोंधळपाडा संघ बॅटिंग करतोय. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग त्याने स्वीकारली होती आणि 4 षटकांमध्ये 45 खर्च केल्या होत्या. 46चं आव्हान असताना 13ला 1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना गोंधळपाडा संघाची आपल्याला पाहायला भेटते. राहुल आहे त्याच वेळेला आता सातत्याचा बॅटर आपण पाहतो रुपेश. याला मात्र इथे संधी मिळाल्या. येणारे खूप सारे चेंडू इथून शिल्लक आहेत आणि या उर्वरित चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर इथे धावा नक्कीच बनवायच्यात. 33ची अजून एक रिक्वायरमेंट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे. स्वरूप पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झाला. आकुट टप्प्याचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या खूप सारा बाहेर हाताळलेला हा बॉल. धावसंख्या वाईट देऊन चाललाय, अवंत स्वरूपाची धाव देऊन चाललाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 32ची अजूनही गरज आहे. येणाऱ्या उर्वरित बॉलमध्ये 32 धावा अजूनही बनवायच्यात. आणखीन एक खराब बॉल, लगातारचा दुसरा वाईट बॉल इथे मात्र आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. अवांत स्वरूपाच्या धावा खर्च केल्या जातात. विकेट आल्यानंतर इकडे गोलंदाज थोडंसं भरकटलाय आणि ती भरकटलेली दिशा योग्य ताऱ्यावरती आणण्यासाठी साहिलने छोटसा कानमंत्र त्याला जरूर दिलाय. इथे मागच्या बॉलवरती वाईट स्वरूपातली पुन्हा एकदा धाव आली आहे. धावफलकावरती धावा आपण जर पाहिलं तर 14. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लगातारचा तिसरा वाईट बॉल इथे मात्र हाताळला जातोय आणि अवांतरच्या साहाय्याने धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. सोळा झाले 16 81 छक्का. लगातारचे 4 बॉल वाईड आलेत. अवंत स्वरूपाच्या धावसंख्येच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावफलकावरती आलेख इथे मात्र वाढला आणि धावसंख्या जर पाहिलं तर धावफलकावरती 17 लागली आहे. 17 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी इथून 29 धावसंख्येची गरज आहे. 29 धावा अजूनही बनवायच्यात. यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता. इथे मात्र या बॉलला हलक्या हाताने हाय बॉटमच्या साहाय्याने इथे मात्र खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडू अडवतो. सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या इथून मात्र 18च्या घरात जाऊन पोहोचेल. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. लगातारचे 4 बॉल वाईड हाताळल्यानंतर त्यानंतरचा बॉल योग्य टप्प्यावरती पडला. अगदी लाईन भटकलेली होती गोलंदाजी, परंतु त्यानंतर सिंगल आली आहे. राहुलसाठी टाकलेला हा बॉल आता मात्र आपण पाहतोय थोडंसं स्लाइस केलंय या बॉलला. अगदी कापण्याचा प्रयत्न केला या बॉलला. त्यानंतर इथे सिंगल याही बॉलवरती मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 19 वरती पोहोचली आहे. 19 धावा धावफलकावरती. 27ची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 27 धावा अजूनही बनवायच्यात. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. यावेळचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. या षटकातील 5वा
हा वाईड बॉल इथे मात्र हाताळला जातोय. पहिले लगातारचे 4 बॉल वाईड आले होते, त्यानंतर हा बॉल वाईड आला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपला. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहे. धावसंख्या 26 ची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 26 धावसंख्या अजूनही बनवायची आहे. मागचा बॉल वाईट स्वरूपातली धाव देऊन चालला, त्यामुळे धावसंख्या वाढली आहे. स्ट्राईक एंडवरती रुपेश आहे. आतापर्यंत एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे आणि एक मोठा फटका रितेश यांच्या बॅटमधून आला होता, परंतु ते परतल्यानंतर इथे मात्र रुपेश आणि राहुल आर फॅक्टर मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वरूप चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा फुल टॉस ऑन साइड वरती उडवला, भिरकवून दिला सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. सिक्सर आला आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 6 ने मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा आता या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 13 बॉल 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडूने उसळी प्राप्त केली आहे. सरळ विकेट कीपरकडे चाललाय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात, तर म्हणजे आता 26. येणारं तिसरं षटक महत्वाचं राहील. साहिल म्हात्रे त्याच वेळेला अजून एक षटक आहे. ही 2 षटकं आहेत ती योग्य टप्प्यावरती हाताळणं गरजेचं आहे. जर ती हाताळली नाहीत तर कदाचित इथे गावदेवी गोंधळपाडा संघ तुमच्यावरती सरशी ठरू शकतो. त्यामुळे हे षटक महत्वाचं आहे आणि त्यामुळे संघातील प्रमुख गोलंदाजाला इथे मात्र प्राचारण केलं जात आहे. साहिल म्हात्रे याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. ओव्हर नंबर 3 आहे, तिसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं जात आहे आणि हे आता तिसरं षटक आहे ना, इथे धावा वाचवायच्यात. 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 20 ची रिक्वायरमेंट आहे. आता या 20 धावा बॅटिंग करत असताना राहुल बनवेल की रुपेश बनवेल, कारण एक षटका रुपेशच्या बॅटमधून तर जरूर आलाय. राहुलला सुद्धा आपल्या नावाप्रमाणे ते बॅटिंग करावी लागेल. साहिलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 12 बॉल जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. 12 बॉल 20. चला विनंती करेन थोडंसं फास्ट घ्या, कारण उर्वरित अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यावेळचा बॉल समोर मारलाय. फिल्डर तिथे डाऊन दी बॉल पोहोचतायत. विवेक जोपर्यंत चेंडू अडवतील तदवरती सिंगल इथे भेटेल. येणारे 11 बॉल शिल्लक आहेत. 11 मध्ये 19 बनवायच्यात. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा साहिल चेंडू घेऊन सज्ज होतं. यावेळचा फुल टॉस बॅटवरती आलेला नाही. अलॉंग द कार्पेट चाललाय फटका. रुपेशच्या बॅटवरती कदाचित हा बॉल आला असता तर भरपूर लांब होते जाऊन हा चेंडू पडला असता, आणि इतक्या वेगाने बॅट सुद्धा फिरली होती. परंतु इथे सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आता 28च्या घरात पोहोचते जिंकण्यासाठी. 10 चेंडू 18 धावसंख्येची अजूनही गरज. 10 बॉल 18 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा या बॉलला खेळून काढलाय. सिंगल तर आली या चेंडूवरती, जास्त काही सिंगल पेक्षा मिळणार नाहीये. एक सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. 17 ची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती 17 धावा अजूनही बनवायच्यात. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 बॉल 17. 9 चेंडूंमध्ये 17 धावा अजूनही आहेत शिल्लक. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. कॅच पकडली आहे फलंदाज रुपेश. याला मात्र या बॉलवरती परतीचा रस्ता दाखवलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
17ची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. चला बॅटर पाठवा मैदानावरती आणि जर बॅटर आला नाही तर टाइम आउट स्वरूपात त्याला बाद दिलं जाईल याची दक्षता घ्या. आणि हे सांगण्याची गरज नाहीये, समोरचा बॅटर बाद होऊन समोरचा आला देतो तरी आपले बॅटर खेळाडू इथे बसून राहिलेत, चिंतेची बाब आहे. नवीन बॅटर मैदानावरती गावदेवी गोंधळपाडा संघाच्या माध्यमातून शुभम मैदानावरती येतोय. शुभमला इथे मैदानावरती बॅटिंगसाठी पाठवलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजेच 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये 17 बनवायचे आहेत अजूनही. 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. साहिलने आतापर्यंत या षटकामध्ये पॉवरफुल कमबॅक केलाय, धावा रोखून ठेवल्यात. स्ट्राईक एंडवरती शुभम आपण पाहतोय. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा सुद्धा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 होत्या. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 आल्यात आणि एक विकेट सुद्धा आली आहे. त्यामुळे येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये बनवायच्यात 17. मॅच अजूनही काटेकी टक्कर म्हणावी लागेल. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी वेगाने चालला विकेट किपरकडे डॉट बॉल. या बॉलला फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर वेगाने हाताळलेला हा बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये चाललाय. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत आता 17. 7 चेंडू 17 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट मारलाय. अनिरुद्ध चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव सुद्धा इथे अगदी वेळेवरती कंप्लीट केली आहे. थोडंसं फंबल काय झालं, 2 धावा मिळाल्या. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आता गरज आहे 15 धावसंख्येची. 6 चेंडूंमध्ये 15 समीकरण या मॅचचं शिल्लक आहे. गावदेवी गोंधळपाडा संघाला जिंकायचं असेल तर 15 धावा बनवाव्या लागतील 6 बॉलमध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन जो काही निर्णय लवकरात लवकर घ्या. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये डिफेंड करायच्यात 15, तर 6 मध्ये बनवायच्यात 15 गावदेवी गोंधळपाडा संघाला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बीसीसी आगरसुरे संघाच्या माध्यमातून सार्थक यांना मात्र आमंत्रित केलंय. सार्थक यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये 15 बनवायच्यात. 6 बॉल 15. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. स्ट्राईक एंडवरती राहुल पेडणेकर, ज्याने आतापर्यंत एकही मोठा फटका खेळलेला नाहीये. यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये अगदी ब्लॉक होल्ड पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता रनआउट स्वरूपात फलंदाज राहुल पेडणेकर याला मात्र परतावं लागेल. कशा रीतीने मैदानावरती दाखवता, तुमचं माइंड काय, माइंडसेट काय ते ओळखलं जातं. अगदी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहुल करत होता, परंतु त्याच वेळेला तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने ओळखलं. चेंडू अगदी पकडला, अगदी अचूकतेने आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती फेकला आणि त्याच वेळेला स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात राहुल पेडणेकर मैदानाच्या बाहेर परतला. तर आता राहुल परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती. कोण आहे
राहुल जाधव मैदानावरती आला. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 मध्ये आता 14 बनवायच्यात. मागच्या बॉलवरती एक सिंगल आणि रनआउट आली आहे, त्यामुळे 5 बॉल शिल्लक आहेत, त्यामध्ये 14. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पाच चेंडू 14 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. 6 मध्ये 15 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती राहुलला परतवलंय रनआउट स्वरूपात. आता येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 14. या बॉलचा फुल टॉस हवेत मारलाय. फिल्डर आहेत आणि आता इथे फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर परततात. डीजे मैदानावरती विनायक मैदानावरती जातोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4. चार चेंडू जिंकण्यासाठी 14. पुन्हा एकदा आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे या बॉलवरती केलाय, परंतु आता आपण पाहतो या चेंडूवरती एक सिंगल. इथे मात्र चिक्की सिंगल कंप्लीट झाली आहे. 60 सिंगल कंप्लीट झाली आहे. येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये 13 ची रिक्वायरमेंट आहे. 3 बॉल 13, 3-13 हे समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय. आता या 13 धावा या 3 बॉल मध्ये बनवल्या जातील का स्ट्राईक रेट वरती? राहुल यांना आपल्याला पाहायला भेटतंय. लेफ्ट हँडर बॅटर पेडणेकर परतल्यानंतर राहुल जाधव आपण पाहतोय. या बॉलचा फटका इनसाइड आउट मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील एक धाव तर कंप्लीट झाली आहे. रनआउट स्वरूपात आता फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर परततील. आणि जिथे पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, असं वाटलं या धावसंख्येपर्यंत सहजतेने गावदेवी गोंधळपाडा संघ पोहोचेल, परंतु त्याच वेळेला आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेट सरडा राजकारण हे नेहमी रंग बदलतात आणि ते रंग बदललेत. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये 12 बनवायच्यात. या बॉलचा बॉल समोर मारलाय आणि आता बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. एक बॉल 8. आणि आता हा बॉल इथे मात्र निर्धाव चाललाय. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय सुद्धा बीसीसीआय अगरसुरे संघाने, अर्थातच बिंदास्त क्रिकेट क्लब अगरसुरे या संघाने हा सामना जिंकला. वेल डन, हार्ड लक.